Hello students, today we are going to study the fifth chapter, that is cell structure and organization. In previous standard, you have already studied what is meant by cell, its structure and which organelles are included under the cell. Later on in 11th standard, we study in detail about the cell, its structure as well as its organization. First of all, see the answers of these questions which are giving or which are under the can you recall. The first one, who observed the cells under the microscope for the first time. मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शी तुम्ही लॅबमध्ये 9वी 10वीला तुम्ही पाहिला असेल, तुमच्या लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोप तुम्ही पाहिला असेल. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सेल कुणी ऑब्झर्व केली तर रॉबर्ट हुक इन 1665. लेटर ऑन सेकंड क्वेश्चन, हु मेड द फर्स्ट मायक्रोस्कोप. सुरुवातीला किंवा पहिला मायक्रोस्कोप कुणी बनवला तर झॅकॅरियस जॉन्सन, हु मेड द फर्स्ट मायक्रोस्कोप. Later on, third one, how do onion peel cells and our body cells differ? Onion peel cells म्हणजे कांद्याचा पापुद्रा, तुम्ही 9वी किंवा 10वीला त्याची काचपट्टी करून पाहिली असेल पहा. ऑनियन पील सेल्स अँड आवर बॉडी सेल्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स आहेत आणि जे कांदा आहे त्याच्या सेल्स, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर यू नो दॅट ऑनियन इज नथिंग बट प्लांट अँड यू or our body cells means we are human being, and most important difference between this plant and animal cell is the plant cell having cell wall and animal cells do not have cell wall. म्हणजे प्लांट मध्ये सेल वॉल असते आणि ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. हा एक महत्त्वाचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. व्हाय बॅक्टेरियल न्यूक्लियस इज सेड टू बी प्रिमिटिव्ह. बॅक्टेरियल सेलमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये असणारा न्यूक्लियस याला प्रिमिटिव्ह म्हणजे खूप जुना किंवा प्राचीन असं का म्हणतात. तर हे आपण थोडंसं डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण प्रोकॅरियोटिक सेल शिकणार आहोत तिथं पाहणारच आहे. तर इथं त्याचं उत्तर पहा. व्हाय बॅक्टेरियल न्यूक्लियस इज सेड टू बी प्रिमिटिव्ह बिकॉज इन बॅक्टेरियल सेल द न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड. न्यूक्लियस बॅक्टेरियल सेलमध्ये वेल डेव्हलप्ड नसतो. तो कसा असतो ते आपण पुढे पाहणारच आहोत. दीज आर द क्वेश्चन्स अंडर द कॅन यू रिकॉल. लेटर ऑन सी द फर्स्ट पॉइंट इन दॅट चॅप्टर, दॅट इज 5.1, दॅट इज सेल. तर सेल म्हणजे काय त्याची डेफिनेशन इथे दिलेली पहा. Cell is called as structural and functional unit of life of all living organism capable of independent existence and can perform all functions of life. आता एवढी डेफिनेशन आपण छोटीशी जर डेफिनेशन याची लक्षात ठेवली तरी चालते. सेल इज नथिंग बट द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे आपल्याला माहिती आहे पहा, सेल पेशीपासून काय होतो, टिश्यू म्हणजे आपण त्याला ऊती असं म्हणतो. त्याच्यानंतर टिश्यू सिस्टीम पासून काय होतं, ऑर्गन, एखादा अवयव तयार होतो. ऑर्गन पासून काय होतं, ऑर्गन सिस्टीम, अँड मेनी ऑर्गन सिस्टीम कम्स टुगेदर अँड टू फॉर्म द होल ऑर्गॅनिझम. आणि त्या सेलपासून किंवा त्या सेलमधून सगळे फंक्शन्स आपल्या परफॉर्म केले जातात. म्हणजेच काय, बेसिक युनिट म्हणजे आपली सुरुवात कुणापासून झाली तर सेलपासून. म्हणजे सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ अँड कॅन परफॉर्म द ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. लेटर ऑन, फॉर ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स वी नीड द मायक्रोस्कोप. जर आपल्याला सेल्स पाहायचे असतील, कारण सेल ह्या खूप लहान असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या पाहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे तर मायक्रोस्कोप. लार्जर सेल कॅन सी अंडर द सिम्पल मायक्रोस्कोप. आता याच्यामध्ये तुम्ही 11वीला आल्यानंतर किंवा आपलं ज्यावेळेस ॲक्च्युअल प्रॅक्टिकल सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे काय असतं हे आपण डिटेल पाहणारच आहोत. तर त्याच्यामध्ये सिम्पल मायक्रोस्कोपच्या अंडर आपण लार्जर सेल पाहू शकतो. बट फॉर सीइंग द स्मॉलर सेल्स, लहान सेल्स पाहण्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपची आवश्यकता असते.
आता कंपाऊंड म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शी म्हणायचं, सिंपल म्हणजे साधा मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शी आपण त्याला म्हणतो. अंडर सिंपल मायक्रोस्कोप वी कॅन सी द सेल्स 50 to 100 टाइम्स लार्जर. जर सिंपल मायक्रोस्कोप असेल तर त्याच्या अंडर आपण 50 ते 100 पटीनं ती सेल मोठी पाहू शकतो. अँड अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप वी कॅन सी द 1000 टाइम्स मोर सेल्स और 100 टाइम्स लार्जर सेल्स कॅन बी सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर आपण 1000 पटीनं मोठी सेल आपण पाहू शकतो. In the microscope we use the laboratory. The beam of light is used to make the things visible, hence it is a light microscope. आता हे काय माहिती आहे तुम्हाला, जर आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये पाहायचं असेल एक सेल तर त्याच्यासाठी काय लागणार आहे, बीम ऑफ लाईट. म्हणजेच लाईट म्हणजेच बी म्हणजे किरण, बीम ऑफ लाईट त्याची आवश्यकता असणार आहे. टू सी द इंटेरियर ऑफ सेल वी नीड द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मी तुम्हाला सांगितलं 3 प्रकार इथं दिसत आहेत आपल्याला, सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि हा आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, की जो जनरली नसतो शाळेच्या लॅबोरेटरीमध्ये. तो जिथं रिसर्च चालू आहे तिथं हे आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पाहायला मिळतात. म्हणजे सेल बघा खूप छोटी असते आणि सेलच्या आतील स्ट्रक्चर म्हणजे ज्या सेल ऑर्गेनेलिज आहेत सेलमध्ये असणारे जे आतील इंटेरियर स्ट्रक्चर जे आहे सेलचं ते डिटेल अभ्यासण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. अँड अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी कॅन सी द 5 लाख टाइम्स मोर द सेल. म्हणजेच 5 लाख पटीनं ती सेल आपल्याला किंवा त्या सेलमध्ये असणारं जे काही स्ट्रक्चर आहे ते मोठं दिसू शकतं. म्हणजे जर डिटेल स्ट्रक्चर सेलचा जर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आवश्यक आहे. ठीक आहे. आता इथं पहा एक मायक्रोस्कोप दिलेला आहे, लिवेनहॉक मायक्रोस्कोप. म्हणजे हा आपल्याला मायक्रोस्कोप दिसतोय. आता ज्या लॅबोरेटरी आहे त्याच्यामध्ये असा मायक्रोस्कोप नाही आहे, हा प्रिमिटिव्ह टाईपचा मायक्रोस्कोप आहे की जो कुणी बनवलाय, लिवेनहॉक यांनी बनवलेला आहे. ठीक आहे. इथं पहा, इथं सेल साईज दिलेली आहे. पहा सेल साईज तुमच्या पुस्तकामध्ये ह्या वेगवेगळ्या सेल साईज दिलेल्या आहेत. म्हणजेच ॲटम अणू आपण त्याला म्हणतो, त्याची साईज किती असणार आहे, 0.1 नॅनोमीटर. नॅनोमीटर मीन्स 10⁹ मीटर. म्हणजेच एवढी छोटी सेल या ॲटमची असते. म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं अभ्यासलं तर तुम्हाला लक्षात येईल सेल साईज किती छोटी असते. तर इथं आपल्या ओळखीचं म्हणजे काय, 616 व्हायरस आहे, हा लिपिड्स आहेत, प्रोटीन, फ्ल्यू व्हायरस आहे, मायटोकॉन्ड्रिया, बॅक्टेरियल सेल, लॅट्रॉन रेड ब्लड सेल्स, ॲनिमल सेल्स, लॅट्रॉन प्लांट सेल्स, पोलन ग्रेन्स म्हणजे आपण परागकण म्हणतो, किंवा ह्युमन एग म्हणजे फिमेलमध्ये तयार होतं, आणि हा फ्रॉग एग. तर ह्याची साईज आपल्याला दिसते इथे. हे काय आपण डिटेलमध्ये पाहणार नाही, फक्त इथं तुम्हाला मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻6 मीटर, मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सेल साईज कॅन बी व्हॅरिड फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस. म्हणजे ह्या सेल साईज दिलेल्या आहेत. हे काय आपण डिटेल एवढं पाहणार नाही. पुढे काय दिले पहा, देर इज नो टिपिकल शेप ऑफ द सेल्स. म्हणजे सेल्स म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप येतात. सेल्स मे बी स्पेरिकल, रेक्टँग्युलर, फ्लॅटन, पॉलिगोनल, ओव्हल, ट्रायंग्युलर, कोनिकल और कोल्युमनार एक्सेट्रा. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल किंवा इथं जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला दिसत आहेत. म्हणजे सेलचा वेगवेगळा शेप असू शकतो. किंवा जर आपण आणखीन एक जर पाहिलं तर इथं पहा, रेड ब्लड सेल्स आहेत, दे आर राऊंड इन शेप. लॅट्रॉन व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत, पांढऱ्या पेशी म्हणतो आपण त्यांना, त्यांचा शेप कसा दिसतोय पहा, अमिबॉइड म्हणजे लाईक अमिबा. त्याच्यानंतर कोलिमनार इपिथेलियल सेल्स, दे आर लॉंग अँड नॅरो. म्हणजे ह्या शेप पहा सेलचा कसा आहे, इलॉंगेटेड आहे. त्याच्यानंतर ही नर्व सेल्स आहे पहा, आपल्या चेता पेशी म्हणतो आपण त्यांना, आपल्या नर्वस सिस्टीममध्ये असणारी ही सेल आहे, नर्व सेल विच इज ब्रांच्ड अँड लॉंग. लॅट्रॉन ट्रकिड सेल्स, ट्रकिड्स विच आर प्रेझेंट इन झायलेम.
ही सेल पहा, ही एक सेल आहे, कशी इलॉंगेटेड आहे, लांबट आहे. किंवा मेसोफिल सेल्स दे आर राऊंड. ही एक सेल आहे पहा, तिचा शेप पहा, काही सेल्स राऊंड दिसत आहेत आपल्याला किंवा काही ओव्हल दिसत आहेत. ओव्हल म्हणजे अशा उभट, किंवा आपण ज्याला अंड्याच्या आकृतीचा म्हणतोय आपण ओव्हल. म्हणजेच समजलं असेल तुम्हाला, तर सेल्स कशा असतात, वेगवेगळ्या शेपच्या असू शकतात. लॅट्रॉन सेल साईज व्हॅरीज ग्रेटली इन प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स. आता इथंच तुम्हाला दाखवलंच मी, सेल साईज इथं दिलेलीच आहे त्यांनी. सेल साईज ही वेगवेगळी असणार आहे इन प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स. तर इथं काय पाहायचंय आपल्याला, स्मॉलेस्ट सेल हे लक्षात ठेवायचंय पहा. स्मॉलेस्ट सेल, खूप छोटी सेल कशामध्ये असते, तर मायकोप्लाझ्मा, विच इज अबाउट 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. मायकोप्लाझ्मा याची सेल खूप छोटी असते, तिला स्मॉलेस्ट सेल असं म्हणतात. लॅट्रॉन बॅक्टेरियल साईज, एखाद्या जीवाणूची म्हणजे बॅक्टेरियल सेलची साईज किती असू शकते, 3 to 5 मायक्रोमीटर. व्हाईल लार्जेस्ट साईज ऑफ सेल इज सीन इन ऑस्ट्रिच एग. लार्जेस्ट सेल हे एक लक्षात ठेवायचे, लार्जेस्ट सेल कशामध्ये असणार आहे, तर ऑस्ट्रिच एग, which is nearly about 15 centimeter. And longest cell are nothing but nerve cells. Longest cell, सगळ्यात मोठी सेल कुठली असणार आहे, तर नर्व सेल्स. Later on, Schwann and Sheldon, this is the name of scientist who proposed the cell theory. पेशीचा सिद्धांत म्हणूया आपण, तो कुणी मांडला, तर श्वान अँड शेल्डन यांनी. However, this theory do not explain the how cells can be formed, how new cells can be formed. शॉन आणि शेल्डन यांनी एक सेल थेअरी म्हणजेच पेशी सिद्धांत मांडला, परंतु त्या पेशी सिद्धांतमध्ये त्यांनी नवीन सेल्स कशा तयार होतात हे सांगू शकले नाहीत. लॅट्रॉन रुडॉल्फ व्हर्च्यू इन 1855 who explained the first time that new cells are formed by the cell division फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. श्वान आणि शेल्डन यांच्यानंतर रुडॉल्फ व्हर्च्यू यांनी एक सेल थेअरी मांडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी नवीन सेल तयार होते, डॉटर सेल्स म्हणतो आपण त्यांना, ती कशी तयार होते, तर प्री एक्झिस्टिंग सेलपासून म्हणजे तिच्या अगोदरच्या सेलपासून नवीन सेल्स तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजे एखाद्या पेशीमध्ये पेशी विभाजन झालं, एखाद्या पेशीमध्ये जर पेशी विभाजन झालं म्हणजेच आपण ही एक सेल घेतली आणि तिच्यामध्ये हिला आपण काय म्हणूया, पॅरेंट सेल, ही काय झाली पॅरेंट सेल, आणि हिच्यामध्ये सेल डिव्हिजन झालं, पेशी विभाजन झालं की नवीन सेल्स तयार होतात, न्यू सेल्स, किंवा आपण याला डॉटर सेल्स म्हणतो. म्हणजेच काय, द न्यू सेल्स कॅन बी प्रोड्युस्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग, तिच्या अगोदरच्या सेलपासून तयार होतात हे त्यांनी सांगितलं. इन लॅटर इयर्स advanced research in cytology led to in modification in cell theory which is known as modern cell theory. म्हणजे काय, इन लॅटर इयर्स काही वर्षानंतर मॉडर्न सेल थेअरी म्हणजेच आधुनिक पेशी सिद्धांत मांडण्यात आला. इन द सायटॉलॉजी मीन्स इट इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ सेल्स. ज्या ब्रँचमध्ये फक्त सेलचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणायचं, सायटॉलॉजी. आणि मॉडर्न सेल थेअरीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, जे पेशी सिद्धांत आहेत त्याचं मॉडिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच इथं दिलेलं आहे पहा, पॉश्युलेट्स ऑफ सेल थेअरी, पॉश्युलेट्स ऑफ सेल थेअरी हे आपण पाहूया अगोदर. पॉश्युलेट्स कुठले आहेत, म्हणजेच गृहीतके. आता आपण जे पाहिलं मॉडर्न सेल थेअरी, मॉडर्न सेल थेअरी म्हणजे पेशी सिद्धांत, याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते आपण अगोदर पाहूया, नंतर वरची डेफिनेशन जी आहे ती पाहूया. त्याच्यामध्ये पहिलं गृहीतक काय होतं पहा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. हे तर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कशाने बनलेला आहे, तर पेशीने बनलेला आहे. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, सेल इज नथिंग बट द स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ लाईफ. म्हणजे आपली सुरुवातच कशापासून झालेली आहे, तर सेलपासून झालेली आहे.
ठीक आहे. लिव्हिंग सेल्स अरायजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं नवीन सेल कशापासून तयार होते, तर तिच्या अगोदरच्या सेलपासून तयार होते. टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम. म्हणजे एखाद्या सेलची ऍक्टिव्हिटी काय ठरवते, तर त्या ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी पूर्ण ठरवणार आहे. म्हणजेच टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल्स कॅन रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. Later on, cell shows the transformation of energy. You know that through the cells, energy can be transferred from one cell to another cell. Cell contain nucleic acids, DNA, RNA in the nucleus and cytoplasm. हे पण तुम्हाला माहिती आहे. सेलमध्ये काय असतं, तर न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे कुठले असतात, तर डीएनए आणि आरएनए. हे तुम्हाला माहिती आहे. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड हे न्यूक्लियसमध्ये असतात. न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजेच डीएनए आरएनए हे कुठं असतात, न्यूक्लियसमध्ये असतात. आणि त्याचबरोबर सेलमध्ये आणखीन काय असतं, सायटोप्लाझम, की ज्याला आपण काय म्हणतो, पेशी द्रव. दीज आर द सम पोस्टुलेट्स ऑफ मॉडर्न सेल थेअरी. हे थोडंसं लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर आपल्याला एक डेफिनेशन शिकायची आहे. पहा, व्हॉट इज मीन बाय टोटीपोटॅन्सी. टोटीपोटॅन्सी. The totipotency means what? It is the capacity or potential of living nucleated cells to differentiate and divide to form any other type of cell and thereby a complete new organism. आता हे लक्षात ठेवा. टोटिपोटेन्सीची एक आपण साधी सोपी डेफिनेशन जर केली, टोटिपोटेन्सी इट इज द कॅपॅसिटी और पोटेन्शियल ऑफ द सेल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल म्हटले. पहा, हे महत्वाचं आहे. लिव्हिंग पाहिजे. सेल कशी असायला पाहिजे, लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय, जिच्यामध्ये न्यूक्लियस असायला पाहिजे. न्यूक्लिएटेड सेल हे महत्वाचं आहे. कारण सेलमध्ये जर न्यूक्लियस नसेल तर काय उपयोग आहे, ती सेल कशी झाली, डेड झाली. म्हणून टोटिपोटेन्सीमध्ये महत्वाचा शब्द काय, लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. इट इज द कॅपॅसिटी ऑर पोटेन्शियल ऑफ द लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल to differentiate and divide to form any other type of cell and thereby a complete new organism. म्हणजे थोडक्यात काय तुमच्या लक्षात येते का, ही एक सेलची क्षमता आहे, पॉवर आहे. कुठल्या सेलची, की ज्या सेलमध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे, की जिला आपण काय म्हणणार आहे, लिव्हिंग म्हणणार आहे. ती सेल काय करू शकते, डिवाइड होते बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन अँड टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल. आणि कुठल्याही प्रकारची सेल ती निर्माण करू शकते आणि तिच्यापासून काय होतं, एक नवीन सेल तयार, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. म्हणजेच काय लक्षात ठेवा, साधी आणि सोपी डेफिनेशन. इट इज द कॅपॅसिटी ऑर पोटेन्शियल ऑफ सेल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू कॅन फॉर्म द होल ऑर्गॅनिझम. पूर्ण ऑर्गॅनिझम तयार करण्याची जी क्षमता आहे, पॉवर आहे सेलची, तिला काय म्हणायचं, टोटिपोटेन्सी. मग ही सेलमध्ये कॅपॅसिटी कशामुळे येते, तर सेल हॅव्हिंग एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन टू फॉर्म द होल ऑर्गॅनिझम. ही कॅपॅसिटी सेलमध्ये काय येते, कारण सेलमध्ये काय असतं, मी आता सांगितलं तुम्हाला, न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसमध्ये काय असतं, जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, डीएनए. आपलं जेनेटिक मटेरियल काय आहे, तर डीएनए आहे. म्हणजेच त्या जेनेटिक मटेरियलच्या थ्रू सेल काय करू शकते, पूर्ण ऑर्गॅनिझम तयार करू शकते. मग आपल्यामध्ये अशा कुठल्या सेल्स आहेत की जिच्यापासून पूर्ण नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, तर एम्ब्रॉयनिक ॲनिमल सेल. एम्ब्रॉयनिक ॲनिमल सेल्स आर टोटिपोटंट अँड दे आर टर्म्ड ॲज स्टेम सेल्स. तुमच्या लक्षात येते का, एम्ब्रॉयनिक ॲनिमल सेल. आपली सुरुवात म्हणजेच आपण कसे तयार होतो हे तुमच्या लक्षात येते. मेल आणि फिमेल म्हणजेच आपले आई आणि वडील, त्यांच्यामध्ये काय होतं, आफ्टर फर्टिलायझेशन मेल अँड फिमेल युनियन होतं. आणि काय होणार आहे, फर्टिलायझेशन. आणि त्याच्यापासून काय होतं, म्हणजे मेल स्पर्म असतील किंवा फिमेल एग असणार आहे, त्यांचं युनियन होईल. आणि काय तयार होतं बरं, झायगोट. झायगोट अंडरगोज डिव्हिजन, अँड टू फॉर्म एम्ब्रिओ. एम्ब्रिओ म्हणजे लक्षात येते का, आपली सुरुवात कुठून झालेली आहे, झायगोट. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम झायगोट, म्हणजे झायगोट इज वन ऑफ द
सिंगल सेल झायगोट ही एक सेल आहे की जिच्यापासून काय तयार होतो, आपण तयार होतो. म्हणजेच झायगोटचं पुढे डिव्हिजन होईल एम्ब्रिओ, आणि एम्ब्रिओची प्रत्येक सेल जर आपण पाहिली तर ती स्टेम सेल म्हणून कन्सिडर केली जाते. म्हणजेच काय, एम्ब्रिओ पासून होल ऑर्गॅनिझम किंवा एम्ब्रॉयनिक जी सेल असते, एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण म्हणतो आपण, तिच्या प्रत्येक सेलपासून होल ऑर्गॅनिझम म्हणजेच पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होऊ शकतो. म्हणजेच embryonic animal cell are the totipotent, so they are called as stem cells, and these stem cells having a great medical applications including to cure the diseases. आणि सध्या जर आपण पाहिलं तर या स्टेम सेलचा खूप उपयोग होतो मेडिकल ॲप्लिकेशन्स मध्ये, कारण या स्टेम सेल पासून आपण डिसीजेस म्हणजे रोग बरे करू शकतो. This is nothing but the totipotency. Now let's see the kinds of cells. Kinds of cells means kinds प्रकार. पेशींचे प्रकार कुठले कुठले असतात हे पण तुम्हाला 9वी-10वीला कुठतरी गेले असेल. प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. तर काइंड्स ऑफ सेल त्याच्यामध्ये काय पा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ग्रुप्ड अंडर द 2 मेन कॅटेगरीज, दॅट इज प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर आपण पाहिले तर त्याचे आपल्याला 2 मेन ग्रुप करता येतात, म्हणजे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय, प्रोकॅरियोट्स हॅव सिम्पल सेल ऑर्गनायझेशन व्हाईल युकॅरियोट्स हॅव हायर डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच प्रोकॅरियोटिक म्हणजे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतो पहा. बॅक्टेरिया म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहे, जीवाणू. त्याचं सेलचं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर ते खूप साधं असणार आहे, म्हणून म्हटलं सेल्युलर ऑर्गनायझेशन इज सिम्पल. आणि युकॅरियोट्स म्हणजे आपण येतो त्याच्यामध्ये, म्हणजेच प्लांट्स, ॲनिमल्स, हे कशामध्ये येतो तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये. आणि आपलं सेल स्ट्रक्चर कसं असणार आहे, कॉम्प्लेक्स असणार आहे, म्हणजेच काय, हाय डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन. तर सुरुवातीला आपण काय पाहणार आहे, प्रोकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटचा अर्थ जर तुम्ही पाहिला, कॅरियोटिकचा जर अर्थ पाहिला तर प्रो मीन्स प्रिमिटिव्ह म्हणजे जुना, प्राचीन म्हणूया आपण, आणि कॅरिऑन मीन्स न्यूक्लियस. आता हे सांगते पहा, परत युकॅरियोटिक सेलमध्ये पाहणार आहे. जर आपण न्यूक्लियस जर म्हटलं तर आपल्याला लक्षात लगेच डोक्यात येतं पहा, तुम्ही प्लांट ॲनिमल सेल 9वी-10वीला शिकलाय कुठतरी. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये मेन डिफरन्स काय पहा, प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस कसा असतो आणि युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस कसा असतो हे आपण पाहणार आहे. तर न्यूक्लियस म्हटलं की तुमच्या डोक्यात काय येतं, एक असा गोल गरगरीत न्यूक्लियस की ज्याच्यामध्ये काय आहे, असं न्यूक्लिओलस आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, त्याचं क्रोमॅटिन मटेरियल आहे की ज्याच्यापासून काय होतं, क्रोमोसोम्स तयार होतात, हे आपल्याला माहिती आहे. हे न्यूक्लिओलस आहे. हा काय आहे, न्यूक्लियस, की जो प्लांट ॲनिमल सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याला म्हणायचं वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. असा न्यूक्लियस या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतो. म्हणजेच वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस इज नॉट फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल, म्हणून त्याला काय म्हणायचं, प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल. ठीक आहे, लक्षात आलं. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, की ज्या सेलमध्ये असा वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असणार नाही त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजेच प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल. इथं काय दिलंय पा, इन प्रोकॅरियोटिक सेल शोज द फॉलोइंग फीचर्स. आता याच्यामध्ये काय काय दिलंय पा, दिस प्रोकॅरियोटिक सेल हॅव्हिंग प्रोटेक्टिव्ह सेल एन्व्हलप. हे तुमच्या लक्षात येईलच, आपण प्रोटेक्टिव्ह सेल एन्व्हलप पुढे पाहणारच आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, द प्रोकॅरियोटिक सेल डू नॉट हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस अँड अदर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज. आता मी तुम्हाला सांगितलं वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो, त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय नसतं, सेल ऑर्गॅनेलिज, वेल डेव्हलप्ड सेल ऑर्गॅनेलिज म्हणजेच क्लोरोप्लास्ट वगैरे जे आपण पाहतो प्लांट किंवा प्लांट सेलमध्ये, तर तसं वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गॅनेलिज या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतात. पुढे काय दिलंय पहा, सेल एन्व्हलप. सेल एन्व्हलप म्हणजे आपण त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या भोवताली असणारं जे आवरण आहे, कवरिंग,
एन्व्हलप हॅव्हिंग 3 लेयर्स, त्याच्यामध्ये 3 लेयर्स असतात. सेल एन्व्हलपच्या किती असतात? 3 लेयर्स असतात. त्याच्यामध्ये पहिला लेयर आहे आउटर ग्लायकोकॅलिक्स, मिडल वन कॉल्ड ॲज सेल वॉल अँड इनर इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर पुस्तकात जे आहे ते आपण थोडंसं शॉर्टमध्ये काढलेलं आहे. आउटर वन इज कॉल्ड ॲज ग्लायकोकॅलिक्स. जर तुम्ही बॅक्टेरियाची सेल वॉल, जर बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक सेल जर पाहिली, ही तुमच्या पुस्तकातली डायग्राम आहे. तुम्हाला इथं लक्षात येतंय पा, इथं लेयर्स आहेत. ह्या 3 लेयर्स त्यांनी दाखवलेल्या आहेत. जी बाहेरची लेयर आहे तिला काय म्हटलं? कॅप्सूल किंवा स्लाइम लेयर, म्हणजेच ग्लायकोकॅलिक्स म्हणायचं. त्याच्यानंतर त्याच्या आत जी आहे त्याला म्हणायचं सेल वॉल, पेशीभित्तिका. आणि त्याच्या आत एक आणखीन दिसते पहा तुम्हाला, ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजेच बॅक्टेरियल सेल किंवा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 3 लेयर असतात की ज्याला आपण काय म्हणणार आहे? सेल एन्व्हलप. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आउटर वन जे आहे त्याला काय म्हणायचं? ग्लायकोकॅलिक्स. इन सम बॅक्टेरिया दिस आउटर कॅलिक्स इज कॉल्ड ॲज स्लाइम लेयर विच इज लूजली अरेंज्ड, while in some bacteria the glycocalyx is called as capsule or it is tough or tightly packed. म्हणजे थोडक्यात काय, काही बॅक्टेरियाच्या भोवताली स्लाइम लेअर, चिकट लेअर असतो पा, की तिची अरेंजमेंट कशी असते? लूज असते. आणि काही बॅक्टेरियाच्या भोवताली किंवा सराउंडिंगला काय असतं? कॅप्सूल असतं. आणि ते कॅप्सूल जे आहे ते टाईटली पॅक्ड असतं अराउंड द सेल वॉल. इथं लिहिलंय पा, कॅप्सूल जे आहे ते टाईटली पॅक्ड अराउंड द सेल विच इज वन थिकर अँड स्लाइम लेअर विच इज लूजली बाउंडेड टू द सेल वॉल. म्हणजे काही बॅक्टेरियामध्ये कॅप्सूल असतं तर काही बॅक्टेरियामध्ये काय असतं? स्लाइम लेअर असतं विच इज स्टिकी, चिकट असतं इन नेचर लाईक अ जेल. अँड दिस ग्लायकोकॅलिक्स, फंक्शन ऑफ दिस ग्लायकोकॅलिक्स, इट गिव्स द प्रोटेक्शन टू द सेल. आणि त्यांचं काम काय असतं? सेलला प्रोटेक्ट करणं. Later on, middle layer called as cell wall. In some bacteria, cell wall is made up of peptidoglycan. आता कुठल्या बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅनची सेल वॉल असणार आहे? तर ग्राम पॉझिटिव्ह. अँड इन ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया द सेल वॉल इज मेड अप ऑफ म्युरिन. सेल वॉल इज मेड अप ऑफ म्युरिन. आता हे ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह हे काय आपण थोडंसं पाहणारच आहे. वाईल इनर called as plasma membrane which is made up of phospholipid bilayer. प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते फॉस्फोलिपिड बायलेअरची बनलेली असते. दीज आर द सेल एन्व्हलप विच हॅव्हिंग 3 लेयर्स, दॅट इज आउटर ग्लायकोकॅलिक्स, मिडल सेल वॉल अँड इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह म्हणजे काय? तर इट इज the method to identify the bacteria which is developed by Danish bacteriologist Hans Christian Gram. हे सायंटिस्टचं नाव आहे पा, ग्राम. तर त्यांनी एक स्टेन शोधून काढलं. स्टेन म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणूया? बॅक्टेरिया रंगवणारं एक काय म्हणूया त्याला? लिक्विड शोधून काढलं की ज्याच्या आणि आपल्याला काय कळू शकतं? तर ह्या ग्राम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बॅक्टेरिया हे समजू शकतं. म्हणजेच या स्टेनिंगनं ज्या बॅक्टेरिया स्टेन झाल्या, रंगल्या गेल्या, त्यांना म्हणायचं ग्राम पॉझिटिव्ह. आणि ज्या बॅक्टेरिया या स्टेनिंगनं रंगल्या नाहीत त्याला काय म्हणायचं? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि हे कोण शोधून काढलं? तर ग्रामीय शास्त्रज्ञांनी. म्हणून त्याच्यावरून ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असं नाव दिलेलं आहे. अँड इट गिव्स द मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द सेल. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं याचं काम काय असतं. तर ऑल दी स्ट्रक्चर्स गिव्ह प्रोटेक्शन टू द सेल अँड ऑल्सो हेल्प्स इन इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. या सगळ्या सेल एन्व्हलपमध्ये ज्या 3 लेयर्स येतात त्यांचं काम काय असणार आहे? तर प्रोटेक्शन ॲज वेल ॲज इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट, म्हणजे सेल टू सेल ट्रान्सफर करण्यासाठी किंवा सराउंडिंगमध्ये जे मटेरियल आहे त्यांचं सेलमध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम या सेल लेयर्स करतात. लॅटर ऑन नेक्स्ट वन, मोटाईल बॅक्टेरिया आयदर हॅव्हिंग सिलिया ऑर फ्लॅजेला. आता हे काय आहे? मोटाईल बॅक्टेरिया म्हणजे काय? तर ज्या बॅक्टेरिया मूव्ह होऊ शकतात. मोबाईल
मोटाईल हा शब्द तुमच्या ओळखीचे असतील. मोटाईल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्याला आपण मोटाईल म्हणणार आहे. मूव्ह होऊ शकतात. तर ते होण्यासाठी जसं आपल्यामध्ये पाय असतात, आपण पायाच्या सहाय्याने काय होतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. वी आर मोबाईल ॲनिमल्स, मोटाईल ॲनिमल्स. तसंच बॅक्टेरियामध्ये काय असतात, सिलिया किंवा फ्लॅजेला असतात. आता तुम्ही जर हे पाहिलं तर हे बॅक्टेरियल सेल आहे याच्यावरती पिलाय लिहिलेला आहे, त्याच्यानंतर हा फ्लॅजेलम लिहिलेला आहे. तर हे काय आहेत, लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतं, सिलिया किंवा फ्लॅजेला असतात ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. बोथ आर ड्रायव्हन बाय रोटेटरी मूवमेंट प्रोड्युस्ड बाय द बेसल बॉडी. अदर पार्ट्स आर फिलामेंट अँड हुक्स. म्हणजे बॅक्टेरिया सेलमध्ये पिलाय किंवा सिलिया किंवा फ्लॅजेला असतात ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन्स. इथं पुढे काय दिले सम अदर्स हॅव्हिंग सरफेस प्रोजेक्शन्स आर कॉल्ड ॲज पिलाय विच हेल्प्स इन इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. म्हणजे या बॅक्टेरियाच्या सेल वॉलवरती असणारे जे काही पिलाय आहेत त्या काय करतात, इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. म्हणजे हे जे काही पिलाय दिसत आहेत तुम्हाला, हे पहा, दीज आर द पिलायस. याचा उपयोग काय होतो, इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. वाईल फिम्ब्री फॉर क्लिनिंग टू सपोर्ट. फिम्ब्री दीज आर ऑल्सो लोकोमोटरी ऑर्गन. आणि याचा उपयोग काय होतो, फॉर क्लिनिंग टू सपोर्ट. क्लिनिंग टू सपोर्ट म्हणजे आधारासाठी. म्हणजे या बॅक्टेरियल सेल दुसऱ्या सरफेसला चिकटून राहण्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय, आपण प्लांटमध्ये रूट्सचा उपयोग काय होतो जे सॉइल पार्टिकल्स आहेत त्यांना घट्ट पकडून ठेवण्यासाठी होतो. तसंच या फिम्ब्रीचा उपयोग काय होतो बॅक्टेरियल सेलला, तर सपोर्टला चिकटून राहण्यासाठी या फिम्ब्रीचा उपयोग होतो. Later on, the cell membrane shows the infolding called as mesosomes, which helps in cell wall formation and DNA replication. आता आणखीन एक याच्यामध्ये स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे बॅक्टेरियल सेलमध्ये, मेसोसोम्स. आता याच्यामध्ये तुमच्या पुस्तकातली ही डायग्रॅम आहे आता सध्या, आणि ही जी डायग्रॅम आहे ती जुन्या पुस्तकातली आहे 11वीच्या जुन्या पुस्तकातली आहे. तर त्यांनी काय सांगितलं, मेसोसोम्स असतात बॅक्टेरियल सेलमध्ये. दीज आर अटॅच टू द सेल वॉल. हे दिसतंय तुम्हाला, सेल वॉल आहे इथं पहा, ही काय आहे, सेल वॉल आहे. आणि सेल वॉलला असे मेसोसोम्स अटॅच झालेले असतात. दे आर हॅव्हिंग फिंगर लाईक प्रोजेक्शन्स. म्हणजे जसे आपल्या फिंगर्स बोटांसारखे हे आपल्याला दिसतात की नाही, म्हणजे दीज आर द फिंगर लाईक प्रोजेक्शन्स विच आर अटॅच टू द सेल वॉल कॉल्ड ॲज मेसोसोम्स. आणि ह्या दिसतंय हे मेसोसोम्स आहेत ह्या मेसोसोमचा काय उपयोग होतो किंवा त्याचा काय उपयोग आहे, द फॉर्मेशन, सेल वॉल फॉर्मेशन अँड DNA रिप्लिकेशन. While some bacteria having photosynthetic